माझ्या आई वडिलांनी माझं नाव ठेवलं संकेत. त्याहून जास्ती लोकांनी माझे नाव ठेवले. ते रस्त्यावर झोपायचे, त्यांना सेक्स वर्क करावं लागायचं. आणि 9व्या महिन्यात मला कळाले की अदर दॅन मी तो 2 आणखी मुलींना डेट करत होता. आय एम रिअली मारहाण सुद्धा केलं. हो. सो माझी स्पाईन थोडीफार डिसलोकेटेड आहे. अशी खूप सारे माझे मैत्रिणी आहेत ज्यांचा मर्डर झाला आहे, हू हॅड टू लूज देअर लाईफ्स. जे व्यक्ती सेक्स वर्क करण्याकरिता गेले, दे मेट देअर क्लायंट्स अँड द सेकंड डे दे नेव्हर केम बॅक टू देअर हाऊसेस. सो आणि द वर्स्ट पार्ट इज त्यांची बॉडी सापडली नाही, त्यांचा अंतिम संस्कार कोणी करू शकला नाही. म्हणजे जिथे तू असं या सोसायटीला एक एक्झाम्पल सेट करतेस की असं नाही आहे की सोसायटीच वाईट आहे आणि सोसायटी आम्हाला एक्सेप्ट करत नाही, कारण आज तू हे एक्झाम्पल दिलेलं आहेस की सोसायटी सुद्धा एक्सेप्ट करते. कारण एका मोठ्या चॅनलमध्ये, एका मोठ्या मीडिया हाऊसमध्ये तू अँकर करतेस आणि तू मोठमोठ्या सेलिब्रिटीजचे इंटरव्ह्यूज घेतेस. दॅट्स सच अ नाईस थिंग काका. हॅलो, हाय, नमस्कार. मी जयंती वाघधरे. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही टप्पे येत असतात, असे काही प्रसंग येत असतात की ज्यावर मात करून तुम्हाला आयुष्याची जय करावीच लागते. अशीच एक व्यक्ती माझ्यासोबत आहे जिनं प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्याची जय केली आहे. मी बोलतीये जेंटलमॅन गागा बद्दल. गागा, खूप खूप स्वागत आहे तुझं. थँक्यू. सो जेंटलमॅन गागा बद्दल मला सांगायला आवडेल की सो बेसिकली अँकर आहे, स्टायलिस्ट आहे, मेकअप आर्टिस्ट आहे, ड्रॅग क्वीन आहे, ज्याबद्दल आपण बोलूच. पण अगदी सुरुवातीला गागा, माझा पहिला प्रश्न आहे. सो बेसिकली जेंटलमॅन गागाचं ओरिजिनल नाव आहे संकेत सावंत, बट वी विल कॉल हर गागा बिकॉज गागा इज व्हॉट यू लव्ह. या. सो गागा, माझा पहिला प्रश्न असतो नेहमीच सगळ्यांना, तो म्हणजे तुझ्या आयुष्याची जय मोमेंट बद्दल मला आता या घडीला जाणून घ्यायला आवडेल. तर माझ्या आयुष्याची जय जर मला असा स्पष्ट शब्दात मला जर बोलायचं असेल तो आय विल जस्ट से वन वर्ड, दॅट इज माय अस्तित्व. क्या बात आहे. सो टू स्टार्ट ऑफ विथ, आणि दिस माइट बी अ लिटल डीप फॉर एव्हरीवन, सगळ्या प्रेक्षकांसाठी. दॅट इज जेव्हा एक समलैंगिक व्यक्ती या दुनिया जन्माला येतो किंवा येते किंवा येतात, त्यांची स्ट्रगल्स तिथूनच सुरू होतात. लेट दॅट बी सोसायटीमध्ये, लेट दॅट बी फॅमिलीमध्ये, लेट दॅट बी तुम्ही शाळेत जाताना असो किंवा कॉलेज जाताना असो किंवा कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये किंवा इंडस्ट्री, कुठेही कोणताही कोणात तुम्ही जा, अ क्युअर पर्सन ऑलवेज इज स्ट्रगलिंग. आणि त्या स्ट्रगल्समधून कसंही करून बाहेर येता येता आय हॅव बीन एबल टू क्रिएट दिस अ स्टेबल लाईफस्टाईल फॉर माय सेल्फ. अँड आय रिअली फील, आणि मी खरंच मनापासून खूप ग्रेटफुल आहे माझ्या आईवडिलांचं, माझी सख्खी बहीण, शी इज ऑल्सो फ्रॉम द इंडस्ट्री, शी इज अ कास्टिंग डिरेक्टर. सो आम्ही भाऊ बहीण, आम्ही एक दुसऱ्यांना नेहमी हेल्प करत असतो. नाव शी कॉल्स मी दीदी. सो आयुष्याची जय इज माय अस्तित्व. असं अस्तित्व की जे तू तुझ्या चॉईसनी जगू शकतेस, तुला हवं तसं जगू शकतेस, मनासारखं जगू शकतेस. मला वाटतं दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. पण गागा, आज खूप विषयांवर मला बोलायचं आहे. तर आयुष्याची जे एक असा कार्यक्रम आहे, एक असा पॉडकास्ट आहे की ज्यातनं आपण प्रेक्षकांना इन्स्पायर करतो, मोटिवेट करतो. आणि तुझं आयुष्य असं राहिलेलं आहे, कारण आत्तापर्यंतचा गागा तुझा जो प्रवास होता तो इझी नव्हता. मला सगळ्यात आधी विचारायचं आहे की कधी तुझ्या या अस्तित्वाविषयी तुला कळलं, तुझी ओळख तुला कधी झाली? सो ऑनेस्टली मला नेहमी माहीत होतं की मी काय आहे. बिकॉज whenever we talk to our inner soul, so जशी तुझी इनर सोल आहे, तुला स्वतःची एक बाईची आवाज येते, ऐकू येते. तर तसंच मला लहानपणी सुद्धा मला माझ्या मनातून बाईचा एक आवाज ऐकू यायचा. सो आय जस्ट न्यू व्हॉट इट वॉज. आणि मला हे गे किंवा लेस्बियन किंवा जे काय आहे, मला आय थिंक वयाच्या 18व्या वर्षी मला कळू लागलं. that's when you start educating yourself. लोकांकडून कळू येतं. पण माझा जन्म झाला 1994 मध्ये. माझ्या आई वडिलांनी माझं नाव ठेवलं संकेत, पण त्याहून जास्ती लोकांनी माझे नाव ठेवले. सो अदर दॅन संकेत आय वॉज कॉल्ड आय डोंट नो व्हॉट ऑल. आणि आय एम प्रिटी शुअर तुला ऑलरेडी त्याबद्दल थोडीफार आयडिया असेल. खरं म्हणजे माझा दुसरा प्रश्न तोच होता संकेत गागा की संकेत सावंत मराठी फॅमिलीमधनं तू बिलॉंग करतेस आणि मराठी आई बाबांनी
तुझा हा निर्णय एक्सेप्ट करणं, त्याचं स्वागत करणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. राईट. कारण मला वाटतं तू खूप लकी आहेस त्या बाबतीत की तुझे आई बाबा तुला सपोर्ट करतात, तुझी साथ देतात. तर मला तुझ्या फॅमिलीविषयी त्याबाबत थोडंसं, जेव्हा तू आई बाबांना सांगितलंस, अँड हाऊ डिड दे एक्सेप्ट? सो फर्स्ट ऑफ ऑल मला आई बाबांना कधी सांगूच नाही लागलं. अच्छा. सो आय नेव्हर हॅड टू कम आउट टू माय फॅमिली. आणि इट्स अ व्हेरी ओल्ड इंटरव्ह्यू ऑफ मिस लक्ष्मीनारायण त्रिपाठी. त्यामध्ये शी हॅड मेन्शन की आय डू नॉट हॅव अ कमिंग आउट स्टोरी. And the only coming out story I have is that I came out of my mother's womb, like me, 30 years ago. So that is the only coming out story I also have. So त्यांना ऑलरेडी माहीत होतं की माझे लाईक्स आणि डिसलाईक्स काय आहे, ह्या आमच्या बाळाला स्पोर्ट्स का आवडत नाही आणि त्याला डान्सिंग किंवा मेकअप किंवा ड्रॉइंग पेंटिंगमध्ये जास्त इंटरेस्ट का आहे, तो मुलांशी जास्ती वार्ता करत नाही, मुलींशी का करतो, बिकॉज दॅट वॉज ऑलवेज माय कम्फर्ट झोन. आणि विथ टाईम, लाईक इवन when I was in college, obviously रॅगिंग बोलो किंवा बुलिंग बोलो ते झालं. नाव तो थिंग्स आर व्हेरी डिफरंट. आताची मुलं तर खूप हुशार आहेत, ते पटपट बोलू सुद्धा शकतात. पण इफ यू टेक मी 15 years डाऊन द लाईन, लाईक 15 years ago back, it was very difficult. So I always used to protect myself being around गर्ल्स, बिकॉज ते मला प्रोटेक्ट करायचे. आणि आताही 2-3 ते फ्रेंड्स माझ्या लाईफमध्ये आहे आणि ते खूप खुश आहेत मी माझी जर्नी पाहून. आणि मला वाटतं म्हणजे जसं मी मागे श्री गौरी सावंत यांचा इंटरव्ह्यू केला होता, त्यावेळेला त्या म्हणाल्या की एक आमच्यासारख्या ट्रान्स कम्युनिटीमध्ये द बिगेस्ट चॅलेंजेस की आम्हाला पैसे, बेसिक जे आमच्या लाईव्हलीहूडसाठी आम्हाला जे पैसे लागतात ते कमवणं खूप कठीण आहे आम्हाला. कारण आम्हाला नोकरी मिळत नाही किंवा आम्हाला संधी मिळत नाही किंवा आमच्या एखाद्या गोष्टीत आमची कला खूप छान आहे, आम्ही त्यातनं कदाचित पैसे कमवू शकतो, पण आम्हाला ऑपॉर्च्युनिटीजच मिळत नाही. त्यामुळे मग काय होतं, आमच्या कम्युनिटीमध्ये मॅक्झिमम लोकांना मग भीक मागितल्याशिवाय पर्याय उरत नाही. भीक मागणं किंवा सॉरी टू कट यू, भीक मागणं किंवा सेक्स वर्क इज द ओनली ऑप्शन. लाईक इट्स नॉट अ पर्सनल चॉईस, पण माणसाला जगण्यासाठी काय ना काहीतरी करावंच लागेल. अँड maybe then that is the only way. And I personally feel ki sex work is a respectful work. Everyone has their own opinions. हे माझा पर्सनल करेक्ट. आणि एका पॉइंट नंतर जेव्हा तुमच्याकडे पैसे कमवण्याचे मार्गच नाहीये, मग तुम्ही काय करणार? आणि म्हणजे माझा प्रश्न खरं तर हाच होता की गागा, आज तू ह्याला एक हे रेव्होल्युशन आणतीये स्वतःहून की आम्हीही सुशिक्षित राहून, व्यवस्थित प्रेझेंटेबल राहून, चांगली कला शिकून आम्हीही पैसे कमवू शकतो. म्हणजे जिथे तू असं या सोसायटीला एक एक्झाम्पल सेट करतेस की असं नाही आहे की सोसायटीच वाईट आहे आणि सोसायटी आम्हाला एक्सेप्ट करत नाही. कारण आज तू हे एक्झाम्पल दिलेलं आहेस की सोसायटी सुद्धा आपल्याला एक्सेप्ट करते. कारण एका मोठ्या चॅनलमध्ये, एका मोठ्या मीडिया हाऊसमध्ये तू अँकर करतेस आणि तू मोठमोठ्या सेलिब्रिटीजचे इंटरव्ह्यूज घेतेस. दॅट्स सच अ नाईस थिंग गागा. दे लव्ह मी फॉर व्हॉट आय डू. अँड आय थिंक मला इट्स बीन 11 years मी या इंडस्ट्रीमध्ये आहे. माझी सुरुवात झाली एका स्टायलिस्ट म्हणून. आय वॉज अ फॅशन स्टायलिस्ट. देन जे काही यू हॅव सीन ऑन माय इंस्टाग्राम पेज आणि जे काही आता चालू आहे लेटली, सो दॅट इज द हॅपनिंग. पण मला खूप 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 स्ट्रगल करू लागलं जस्ट बिकॉज आय एम क्विअर. पण आय एम दॅट काइंड ऑफ अ पर्सन जो क्विअर कार्ड खेळून आपलं काम विल ट्राय टू गेट थिंग्स इझी. मला तसं नाही चालणार. मला फक्त एकच ॲडिक्शन आहे, ते आहे कामाचं. आय हॅव नो शेम. मी समोरून काम मागेन का? कारण मी मेहनत करायला रेडी आहे. मला ॲडिक्शन दारूचं नाही आहे, मला ॲडिक्शन ड्रग्सचं नाही आहे, ना मी कधी ट्राय केलं. सो दी ओनली ॲडिक्शन आय हॅव इज वर्क. आय लव्ह वर्किंग. मला प्रोडक्टिव्ह राहणं खूप आवडतं आणि मला काही असं म्हणजे असं झिझक किंवा असं शरम येत नाही कोणाशी काम मागताना, बिकॉज आय एम रेडी टू वर्क हार्ड and earn that money. And I don't really care about the society. I may be in trouble. आणि हे मी एकदम खुलून आणि बिंदास बोलते बिकॉज इट्स फ्रीडम ऑफ स्पीच. का? कारण सोसायटी इज नॉट हेल्पिंग मी पे माय बिल्स. आय एम पेइंग माय ओन लाईट बिल, इलेक्ट्रिसिटी बिल, जे काय माझा आजारपण असो किंवा काही असो, इवन लेट दॅट बी ॲट होम, सगळं मीच करते आहे. तर सोसायटी मला हेल्प करत नाही. सोसायटी फक्त एकच काम करतोय, इदर इट्स हेल्पिंग यू to see you somewhere better किंवा तुला खाली पाडण्याचा प्रयत्न करतो. So I don't really give a damn about it. आणि I think for me more than anything it's my parents. लाईफ आहे जर तुमचे आई वडील या जगात आहे, otherwise there's no meaning to life.
सो ट्रू. आणि जसं मी म्हटलं की प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन तू स्वतःला प्रूव्ह करतेस आणि दिस इज रिअली चॅलेंजिंग अँड आय कॅन अंडरस्टँड दिस. त्यामुळे माझा बेसिकली प्रश्न हाच होता गागा की तू आज एक एक्झाम्पल सेट करतेस की आम्ही सुद्धा पुढे येऊन चांगले रिस्पेक्टेबल कामं करू शकतो. यू आर अ स्टायलिस्ट, यू स्पीक सो वेल, सो यू आर सेटिंग एक्झाम्पल्स, राईट. पण हा प्रवास सोपा नाही आहे. गेल्या काही वर्षात खूप गोष्टी आहेत ज्या घडल्या तुझ्याबरोबर. मला वाटतं एका प्रकरणात केस ही तुझी अजून चालू आहे. तर मला त्याविषयी जाणून घ्यायचं आहे की म्हणजे प्रेक्षकांनाही कळू दे की हा जो प्रवास आहे तो सोपा नव्हता तुझ्यासाठी. खूप लबाड आणि खूप असे खाली पाडणारी माणसं माझ्या या पूर्ण जर्नीमध्ये मला भेटली आहेत. का? कारण मला चमचेगिरी करून काम घेणं, गोड गोड बोलून लोकांशी कॉन्टॅक्ट करून काम घेणं हे सगळं मला आवडत नाही. तुम्ही माझ्या टॅलेंटकडे लक्ष द्या. आय एम व्हेरी टॅलेंटेड. आजच्या तारखेत आय विल बी व्हेरी प्राऊड अँड ऑनेस्ट अँड आय विल से दिस टू यू आय टू आय की डिझायनर असो, मेकअप आर्टिस्ट असो, हेअरस्टायलिस्ट असो, डान्सर असो, एक समलैंगिक व्यक्ती तुम्हाला त्या सगळ्या स्टेजेसमध्ये तुम्हाला दिसणार. सो वी आर फुल ऑफ टॅलेंट आणि त्यामुळे द इंडस्ट्री इज डुईंग सो वेल. आम्हाला हा एक वरदान आहे देवाकडून अँड वी आर युझिंग इट ॲट द राईट स्पेसेस. करेक्ट. सो दॅट पण ठीक आहे. मतलब निराशा तर होते. लाईक आय एम स्टील गिव्हिंग ऑडिशन्स. आज मला एवढे सारे मला जॉब्स करावे लागतात बिकॉज फर्स्ट ऑफ ऑल महागाई अँड वी ऑल हॅव टू सर्वाइव्ह. पण हां, that's not an excuse. I'm ready to work hard and I'm ready to work hard till the time I'm pretty much active to do everything possible. So why not? येस येस. पण गागा अशा काही घटना घडल्या ज्यामुळे तू पूर्णपणे कोसळलीस पण तू पुन्हा उभी राहिलीस आणि तू लढतीयस. सो घटना तर घडली आहे वयाच्या 18व्या वर्षी सुद्धा घटना घडली आहे वयाच्या 22व्या वर्षी, मग 27व्या वर्षी अँड देन वेन आय वॉज 29. सो आय मेट दिस पर्सन थ्रू अ डेटिंग ॲप. आय डोंट प्युअरली बिलीव्ह इन डेटिंग ॲप्स पण ठीक आहे. आय थिंक आपल्या आईवडिलांचं प्रेम आहे, माझ्या सख्या बहिणीचं मला प्रेम भेटलं आहे, म्हणजे व्हेरी क्लोज्ड लाईक फ्रेंड्स लाईक फॅमिली, मित्रमैत्रिणी त्यांचं प्रेम आहे. पण तो एक एक्स्ट्रा प्रेम जे तुम्ही डिझर्व करता त्या एक स्पेसिफिक मनुष्य लाईक त्या व्यक्तीकडून ते भेटणं पण मला असं वाटतं गरजेचं आहे. नॉट एनी मोर. पण कारण बट ठीक आहे. मला असं नेहमी असं वाटायचं की आय डोंट वॉन्ट टू डाय अलोन. कारण एवढं काही सोसून घेतलं आहे, एवढं काही स्ट्रगल्स बघितले आहेत लाईफमध्ये. मला नेहमी असं माझ्या मनात ही इच्छा होती की एक साथीदार हवा. यू वॉन्ट टू स्पेंड युअर रेस्ट ऑफ युअर लाईफ विथ समवन हू रिअली लव्स यू. तो पूर्ण प्रेम देऊ शकतो तुला, पूर्ण अटेन्शन देऊ शकतो अँड यू कॅन जस्ट क्रिएट समथिंग मिनिंगफुल आउट ऑफ इट. अँड इव्हेंच्युअली ते होत होतं. सो आय वॉज सीइंग दिस पर्सन फॉर ऑलमोस्ट 9 months आणि 9व्या महिन्यात मला कळाले की अदर दॅन मी तो 2 आणखी मुलींना डेट करत होता आणि आम्हा तिघांना माहीत नव्हतं. वी हॅड ॲब्सोल्युटली नो आयडिया अबाउट दिस. आणि वेन आय कन्फ्रंटेड हिम, ऑब्व्हियसली आय वॉज फिजिकली असॉल्टेड आणि आय वॉज पॅरलाइज्ड फॉर ऑलमोस्ट 3 months. आणि त्या टायमाला सुद्धा मला काय कळू आलं नाही बिकॉज आय गेव ऑल माय हार्ट अँड सोल टू दिस पर्सन. मी याच्या आईवडिलांना सुद्धा कन्फ्रंट केले समोरासमोर, आय टू आय, की तुमच्या मुलांनी माझं असं केलं आणि आय थिंक त्यांनी हे केलं, हे चुकीचं होतं. आणि आय एम रिअली मारहाण सुद्धा केलं. हो. सो माझी स्पाईन थोडीफार डिसलोकेटेड आहे. सो बिकॉज ऑफ दॅट मला बिंग अ फ्रीलॅन्स आर्टिस्ट मला खूप फायनान्शियल लॉस झालं, मेंटल फिजिकल लॉससुद्धा झालं. आय एम स्टील गोईंग थ्रू दॅट पेन बट लाईक आय टोल्ड यू आय एम व्हेरी स्ट्रॉंग. मी स्वतःला कसंही ना कसं करून आय कीप गोईंग ऑन बिकॉज यू हॅव टू मेंटली प्रिपेअर युअर सेल्फ फॉर एव्हरीथिंग वर्स अँड गुड इन लाईफ. सो ह्यावर केससुद्धा चालू आहे वेर इन आय ट्राईड माय बेस्ट की मला लॉकडून थोडीफार काही मदत मिळू शकली आणि आय वॉज एबल टू गेट सम हेल्प. कारण माझे थोडेफार समलैंगिक मित्रमैत्रिणी आहेत हू आर लॉयर्स, प्रोफेशनल लॉयर्स. तर ते माझ्याकडून एकही रुपये न घेता ती माझी केस लढतात आहे. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल टू देम फॉर दॅट. आणि केस सुरू आहे पण फनी गोष्ट ही आहे की लॉनी माझी केस स्वीकारलीच नाही. आय वॉन्टेड टू फाईल अ क्रिमिनल केस पण त्याआधी त्या माणसाने माझ्यावर डेफेमेशनची केस केली 1 crore रुपयाची. का? कारण मी सोशल मीडियावर ही गोष्ट
लोकांना, बिकॉज आय वॉन्टेड टू मेक शुअर की लोकांना ही गोष्ट कळावी. आणि त्यानंतर मला कळालं की अदर दॅन मी अँड अदर दॅन दी अदर 2 गर्ल्स देर वर मोर पीपल. अरे बापरे. सो फॉर मी इट वॉज लाईक मला अटेन्शन नको, मला पब्लिसिटी स्टंट करता येत नाही, माझ्याकडे भरपूर टॅलेंट आहे ते दाखवण्यासाठी, पण आय वॉन्टेड टू यू नो let the world know that you can't take a queer person this lightly. That was my message. आणि थ्रू दॅट मला कळालं की अरे हा बापरे, हा तर बाकी लोकांबरोबर सुद्धा असं वागला आहे आणि ह्याची ही पॅटर्न आहे. सो आय वॉन्टेड टू ब्रेक दिस पॅटर्न, नॉट जस्ट इन हिम बट दी अदर मॅन आउट देअर. आय एम नॉट टार्गेटिंग मेन, बाई असो किंवा पुरुष असो किंवा एक समलैंगिक व्यक्ती असो, वाईट गोष्टींना आपण सफर नाही केली पाहिजे. करेक्ट. तुम्ही त्याच टायमाला मुंहतोड जबाब दिला पाहिजे. बरोबर. दिस इज माय पर्सनल ओपिनियन. आय मे बी रॉंग, आय मे बी राईट, बट न्याय मिळालाच पाहिजे. बरोबर आहे. सो आय एम स्टील फायटिंग आणि मी हिंमत हारणार नाही. पण बघूया, बाकी सगळं देवावर आहे. पण गागा, मला एक खूप ब्लंट एक प्रश्न तुला विचारायचा आहे. तो म्हणजे सध्या महिलांना टार्गेट करणं खूप इझी झालं आहे. म्हणजे सोशल मीडियावर तर इतकं सोपं झालं आहे की एखादं रील टाका, एखादा फोटो टाका आणि तुम्हाला चांगलं असेल तरी तुम्हाला त्यावर ट्रोलिंग होतंच किंवा वाईट बोललं जातं किंवा काहीतरी तुमच्या कॅरेक्टरवर बोललं जातं. तसं तुझ्या केसमध्ये तर हे आणखी कठीण असेल, कारण आपल्या सोसायटीमध्ये हे आहेच की हां, ट्रान्स आहे किंवा काय तर चिडवणं, ट्रोल करणं, टीज करणं हे असतं. त्यामुळे अगदीच शिव्यापासून बऱ्याच गोष्टी तू फेस केल्या आहेस. तर काय काय घडलंय आणि यातनं तू स्वतःला इतक्या स्ट्रॉंगली, इतक्या कॉन्फिडेंटली जे आज पोर्ट्रे करते, दॅट्स नॉट इझी आहे. सो त्याबाबत मला सांग. सो ऑब्व्हियसली पुष्कळ कठीण होतं, नो डाऊट ऑन दॅट. पण आय वुड ऑल्सो लाईक टू से वन थिंग, जस्ट बिकॉज माझी जर्नी एवढी सोपी नव्हती. असे खूप सारे माझे समलैंगिक फ्रेंड्स आहेत ज्यांना त्यांच्या आईवडिलांनी स्वीकारलं नाही आहे, त्यांना डिझोन केलं गेलं किंवा वॉट दे वर एक्सपेक्टिंग त्यांना ते सुद्धा भेटू शकलं नाही. 2 टायमाचं जेवण भेटणं किंवा डोक्याखाली रूफ असणं ते सुद्धा नाही. सो आय पर्सनली वॉन्ट टू काउंट माय ब्लेसिंग्स. कठीण तर माझ्याशी पण खूप वर्स सिच्युएशन लोक जगत आहेत, ते माझ्या कम्युनिटीतले असो किंवा इन जनरल. सो आय पर्सनली डोंट वॉन्ट टू टार्गेट माय सेल्फ इन अ वे की नाही मी खूप काही त्रास काढले आहेत. माझे त्रास काढणं, माझी जर्नी खूप जेन्युइन आहे, पण माझ्याशीही खूप कठीण टाईम माझ्या समाजाच्या लोकांनी काढला आहे. 1-2 रुपयासाठी लोकांनी काय नाही केलं आहे. सो आय नेव्हर हॅड टू गो थ्रू दॅट एक्सटेंट. तरी तुझ्या या कम्युनिटीमधल्या ज्या लोकांसोबत घडलंय त्यातले काही उदाहरण देता येईल तुला? की माझे जेवढे काही प्रॉब्लेम्स आहेत आणि माझे स्ट्रगल्स जेवढे आहेत इन द पास्ट 30 years is nothing as compared to the ones who are actually going through worse phases of their life. सो असे खूप काही माझे मैत्रिणी आहेत ज्यांना त्यांच्या आईवडिलांनी स्वीकारलं नाही बिकॉज दे केम आउट ॲज ट्रान्स. त्यांना रस्त्यावर झोपू लागलं, त्यांचे खायचे वांदे, त्यांना कोण काम द्यायला रेडी नाही आहे. अँड पीपल लिटरली केम रनिंग फ्रॉम स्मॉल प्लेसेस, गाव लाईक UP, बिहार, तिथून ते आले तिकडे बॉम्बेला पळून सो दॅट कोणीतरी त्यांना काम द्यावे. अँड अ लॉट ऑफ पीपल हॅव स्ट्रगल्ड. ते रस्त्यावर झोपायचे, त्यांना दुसरा काही ऑप्शन नसल्यामुळे त्यांना सेक्स वर्क करावं लागायचं. अँड मोस्ट ऑफ देम आर नाव they have caught the disease because that was also very different. आणि त्यावरून तुम्ही त्या डिझीजला तुम्ही कसंही करून you're trying to just struggle and live a life out of all of that situation. मेडिकेशनचे पैसे वेगळे, ट्रान्स होण्याकरता HRTचे टॅबलेट्स त्याचे वेगळे पैसे, स्वतःची एक लाईफस्टाईल करण्याच्या मागे सुद्धा the amount of money you end up spending, that is different. So struggle तर आहेच. एका ट्रान्स लाईक आय विल नॉट से की एका गे पर्सनला किंवा एका लेस्बियन व्यक्तीला किंवा एका बायसेक्शुअल व्यक्तीला स्ट्रगल्स नाही आहेत, बट दी अमाऊंट ऑफ स्ट्रगल अ ट्रान्सजेंडर गोज थ्रू इज हॉरेबल अँड मतलब अनबिलिव्हेबल. तू बिलीव्ह नाही करू शकशील. लाईक आय रिअली डोंट वॉन्ट टू से एनिथिंग डीप, बट असे खूप सारे माझे मैत्रिणी आहेत ज्यांचा मर्डर झाला आहे, हू हॅड टू लूज देअर लाईफ्स. जे व्यक्ती सेक्स वर्क करण्याकरिता गेले, दे मेट देअर क्लायंट्स अँड द सेकंड डे दे नेव्हर केम बॅक.
टू देअर हाऊसेस. सो आणि द वर्स्ट पार्ट इज त्यांची बॉडी सापडली नाही, त्यांचा अंतिम संस्कार कोणी करू शकला नाही. सो आय हॅव सीन सच केसेस इन माय कम्युनिटी. आय थिंक नाव द ट्रान्स लॉ हॅज पास्ड आणि खूप काही चेंजेस झाले आहेत in the last 2-3 years, पण we are still struggling, we are still fighting for a lot of things to be accepted. Accept करा, तुमची मेंटॅलिटी पहिली सगळ्यात आधी चेंज करा आमच्याबद्दल, बिकॉज आम्ही we are just as you are. Seriously. There is nothing different about me. I am not an alien. I am not an alien. I am just a person who has come out of his mother's womb. It's as simple as that. आम्हाला काम देऊन तर बघा. We are ready to work in a corporate world. We are ready to work as stylists. We are ready to host our own show. Udya, you may never know. Tomorrow there'll be a trans woman who will be leading a similar talk show just like you. Absolutely. But तुम्ही चान्स देऊन बघा. आणि मला तेच म्हणायचं की तू आज एका मोठ्या मीडिया हाऊसमध्ये एक होस्ट आहेस, तू अँकर करतेस शोज. आय एम सो हॅपी. त्या मीडिया फर्मनी दे जस्ट गॉट ऑन अ कॉल विथ मी आणि ते म्हणाले की तू प्लीज आमच्या ऑफिसला ये आणि आम्हाला आजच तुला भेटायचं आहे. अँड दिस इज लिटरली आफ्टर गोईंग थ्रू ऑल दॅट जे काही माझ्यावर असॉल्ट घडलं. सो आय वॉज ट्राईंग टू गेट बॅक टू लाईफ बिकॉज दॅट कांट बी अन एक्सक्यूज. सो आय वेंट. मी खुशी गेले अँड दे वर सो हॅपी टू सी मी. आणि ते म्हणाले सी लिसन, वी रिअली वॉन्ट यू की तू आपला एक स्वतःचा एक TV शो सुरू करू शकते आमच्या थ्रू आणि आम्ही सगळी सोयी करायला तुझ्यासाठी रेडी आहोत. तू रेडी आहेस की नाही ते सांग. सो आय सेड ऑफकोर्स आय विल बी मोर दॅन हॅपी. आणि तिथून माझी एक नवीन जर्नी सुरू झाली वेर आय हॅव माय ओन शो कॉल्ड गली फॅशन विथ गागा. सो आय एम सो थँकफुल टू द हॉटफ्लाईट. तुझ्या नावाचा शो आहे तो, गली फॅशन विथ गागा. सो इट्स फन यार. आणि all this while when I started my journey as a stylist, I started off as an intern, then I became an assistant. मग मी सिनियर फॅशन स्टायलिस्ट झालो. मग लोकांना माझी जाणीव झाली इंडस्ट्रीमध्ये की ओ गागा नावाचा एक स्टायलिस्ट आहे, वी शुड वर्क विथ हर. सो हळूहळू मला काम भेटू लागलं. आणि आता एक आनंदाची बातमी म्हणजे तुला एका सिनेमासाठी सुद्धा ॲज अ स्टायलिस्ट म्हणून काम मिळालेलं आहे. वाव. सो हे आधी सुद्धा मी केलं आहे. लाईक आय हॅव स्टाईल्ड पीपल लाईक माधुरी दीक्षित, जॅकी श्रॉफ, कल्की, सो मेनी पीपल आय हॅव स्टाईल्ड इन द पास्ट. पण इट्स सो फनी की लाईफ पूर्ण एक 360 डिग्री चेंज झाली आहे आफ्टर दिस इन्सिडेंट. बिकॉज मला नेहमी वाटू लागायचं की ओ आय एम व्हेरी स्ट्रॉंग, माझे आईवडील माझे सपोर्ट आहे, माझी बहीण माझी सपोर्ट आहे, मला श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. सो मला कसलाही भीती नाही आहे. पण लाईफ टूक अ टर्न. सोसायटी आहे. हो. आणि त्याहूनही सुद्धा आय गॉट अप अँड आय वॉज लाईक इट्स ओके, परत सुरू करूया. सो आय स्टार्टेड दिस ओन TV शो आणि मला खूप प्रेम, खूप सपोर्ट मला भेटत आहे लोकांकडून. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल. आणि आय रिअली होप की जसं मला ही संधी भेटली आहे, मला एक सेकंड लाईफ भेटली आहे टू स्टार्ट समथिंग मिनिंगफुल, असंच मला माझ्या ट्रान्सजेंडर किंवा माझ्या समलैंगिक समाजात सगळ्या व्यक्तींना भेटावं. अँड आय एम ट्राईंग माय बेस्ट टू क्रिएट दॅट स्पेस फॉर माय व्हेरी ओन पीपल. आय डोंट नो वेन, बट वन थिंग आय कॅन प्रॉमिस दॅट आय विल मेक दॅट हॅपन बिफोर आय लिव्ह दिस वर्ल्ड. पण मला एक खूप एक स्पष्ट प्रश्न तुला, खरं तर एक स्ट्रेट प्रश्न तुला असा करायचा आहे की आज समलैंगिक समाजात जिथे एकीकडे तू एक्झाम्पल सेट करतेस, पण असे अनेक आहेत की ज्यांना काम नाही आहे, ज्यांना कुणीही काम द्यायला तयार नाही आहे. कारण एक दृष्टिकोन आहे, एक पर्स्पेक्टिव्हनी त्यांना पाहिलं जातं. तर कुठेतरी त्यांचंही, जसं तुझं एक प्रेझेंटेशन आहे, तू आज कॉन्फिडेंटली बोलते, तू शिक्षित आहे, तुला इंग्लिश येतं, किंवा तुझं एक राहणीमान आहे, कॉन्फिडन्स आहे, कारण तू काय वेल टू डू फॅमिलीमधनं आली आहेस. असे खूप समलैंगिक कम्युनिटीमधली लोकं आहेत जे इतक्या चांगल्या फॅमिलीमधून नाही आलेत किंवा शिक्षित नाही आहेत, आणि त्यामुळे त्यांचा एक बोलण्याची स्टाईल आहे किंवा एक लहेजा आहे आणि राहणीमान वेगळं आहे, त्यामुळे त्यांना नोकरी मिळत नाही आणि अल्टिमेटली व्हॉट दे एंड अप टू विथ सेक्स वर्क. तर मला एक प्रश्न तुला विचारायचा आहे की समलैंगिक समाजातील लोकांची संख्या आता सेक्स वर्कमध्ये वाढत चालली आहे, तर तुला हे योग्य वाटतंय? तुला काय वाटतंय यावर तुझे थॉट्स काय आहेत? वेल, मला असं पर्सनली फर्स्ट ऑफ ऑल हेही वाटतं की द टेबल्स हॅव टर्न. 5, 6, 7, 8 वर्ष आधी जसं सिस्टम होतं आपल्या कंट्रीमध्ये, like they would not accept any trans person working in a corporate world किंवा in a hotel
or let that be somewhere where she can get more love and respect and earn a salary job. That has turned, so that is now acceptable. There are platforms like Godrej, त्या लोकांचं एक स्वतःचं एक प्लॅटफॉर्म आहे जिथे ते फक्त LGBTQI+ कम्युनिटीसाठी जॉब ऑफर्स आहेत 24/7. सो यू कॅन जस्ट कम डाऊन, तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकतात. इवन इफ यू आर नॉट वेल एज्युकेटेड और तुम्हाला तेवढा फार कॉन्फिडन्स नाही आहे on how to talk or how to present yourself. So there are hotels also in Bombay called the Lalit Hotel. Keshav Suri ह्यांचा हा हॉटेल आहे बॉम्बेमध्ये, and he has pan India hotels all around India. So they have hired a lot of LGBTQI+ community people. We have trans activists. So they are also providing a lot of jobs. So I think the ones who are even listening to this, they should go and visit these places. खूप महत्त्वाची माहिती आहे ही, कारण हे रील ज्यांच्यापर्यंत पोहोचेल, हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचेल, ट्रान्स कम्युनिटी मधल्या लोकांपर्यंत पोहोचेल, तर त्यांना कदाचित अनेकांना हे माहिती सुद्धा नाही. अँड देयर आर अ लॉट ऑफ फाउंडेशन्स. आपल्या बॉम्बे शहरामध्ये सुद्धा खूप सारे असे कम्युनिटी फाउंडेशन्स आहेत. ते जॉब्स ऑफर करतात, नॉट जस्ट फॉर द पीपल फ्रॉम द कम्युनिटी. दे आर नॉट बायस्ड. If you have the talent, if you have the caliber, and even if you don't have the caliber, they will train you. So they will welcome you with their open arms, and all you have to do is just put an effort, just try, and you can just change your world and make it a better place. So yeah. Nice. गागा, तू आज एका खूप वेल टू डू फॅमिलीमधून आहेस आणि त्यामुळे तू खूप कॉन्फिडंट आहेस आणि यू नो हाऊ टू प्रेझेंट युअर सेल्फ, यू नो युअर विजन, यू नो युअर फोकस. बट अशी खूप लोकं आहेत ट्रान्स कम्युनिटीमध्ये की जे आज इतके सफर करत आहेत की त्यांची दुःख किंवा त्यांचा मेन प्रॉब्लेम, बेसिक प्रॉब्लेमसुद्धा लोकांपर्यंत पोचत नाही आहे आणि तो सॉल्व्ह होऊ शकत नाही आहे. तर याविषयी असे काही लोकांना तू भेटली आहेस का, आणि याविषयी काही करण्याचं तुझं पुढे हेतू आहे का? हो, डेफिनेटली. सो जसं की आपण आधी ट्रोलर्सबद्दल आपण कॉन्व्हर्सेशन केली होती. सो स्टार्टिंग ऑफ विथ ट्रोलर्स ओनली. आता कम्युनिटीवाले लोक कसे आहेत, एकदम दिलखुश, बिंदास्त, एकदम एक्सप्रेसिव्ह. तर त्यांना तुम्ही कॅमेरा द्या किंवा मेकअप किट द्या, दे विल जस्ट स्टार्ट. ओके, त्यांना लाज वाटत नाही कोणत्याही गोष्टीची. सो असे बरेच माझे खूप सारे कम्युनिटीचे मित्रमैत्रिणी होते हू इज नो मोर इन दिस वर्ल्ड. आणि असे खूप सारे ट्रोलर्स होते, ते एवढे त्यांना ट्रोल करायचे दॅट की त्यांनी फक्त एकच ऑप्शन धरला, विच वॉज आत्महत्या. सो दे कमिटेड सुसाइड्स. आणि हे ह्यामुळे झालं बिकॉज फर्स्ट अँड अ व्हेरी सॅड थिंग इन आवर सोसायटी इज दॅट सगळेच लोक आम्हाला सेक्स सिम्बल समजतात. आणि दॅट्स अ व्हेरी रॉंग वे टू लुक ॲट अस. आय मीन, what makes you look that, I mean, I'm sexy, but don't consider me as a sex symbol. Correct. आणि it's also about how you portray yourself. Correct. तुम्ही ज्याप्रमाणे तुम्ही स्वतःला पोर्ट्रे करणार in the front of society, that's how people are going to, look at you. But then the community people are very humble. They are very loud in terms of their expressions. Correct. Because they want to express. त्यांना right from their childhood त्यांना कधी एक्सप्रेस करता आलंच नाही, कारण लोकांनी एक्सप्रेस करू दिलंच नाही. ते भले तुम्ही शाळेत शिकताना असो, ट्युशन्स क्लासेस जाताना असो किंवा कॉलेजमध्ये असो, नेहमी जज केलं गेलं. ऑलवेज. इट हॅपन्ड विथ मी ऑल्सो. जेव्हाही आय वुड रेज माय हँड स्कूल्समध्ये, मला क्वेश्चन आन्सर राऊंडमध्ये मला आन्सर काय असं मला वाटलं की हां मला आन्सर आठवतं, पीपल विल जस्ट शू ऑन मी, क्लॅरी तू मत बोल. इफ ॲट ऑल मला जर कधी इंटरेस्ट आला की चलो एक बार हॉकी या फुटबॉल खेल के दिखते, बोल अरे नहीं तुझसे नहीं, तू एकदम लड़की जैसी है, तुझसे ये सब नहीं होगा, तू अपना डांस ही कर, तू तेरे ड्राइंग कॉम्पिटिशन्स में ही लगे रहती है. सो पीपल विल जस्ट नॉट वॉन्ट टू गिव्ह मी दॅट ऑपॉर्च्युनिटी. आणि त्या टायमाला इट वॉज नॉट दॅट इझी फॉर मी टू कम अप टू अ टीचर ऑर इवन टू माय फॅमिली, त्यांना एक्सप्लेन करण्यासाठी की हे बघा माझ्यावर काय होतंय. बिकॉज मला स्वतःच मला कळू येत नव्हतं की माझ्यावर काय घडतंय. इट वॉज एव्हरीथिंग वॉज व्हेरी ब्लँक, एव्हरीथिंग वॉज व्हेरी एम्बॅरेसिंग. आणि दिवसांदिवस मी सोसून घेत होती ही गोष्ट की ठीक आहे, एव्हरीथिंग विल चेंज विथ टाइम. बट दॅट टाइम नेव्हर केम. आय एम स्टील स्ट्रगलिंग. Let that be in terms of, I mean, I'm 30 years old now. आणि भले तू मला म्हणालीस की आय कम फ्रॉम अ वेल टू डू फॅमिली, आय मीन तेवढंच मेहनत माझ्या आईवडिलांनी सुद्धा केलं आहे. आणि टू ब्रिंग अप अ पर्सन हू इज क्विअर अँड ट्रान्स,
वॉज नॉट ॲन इझी टास्क फॉर देम. त्यांना सुद्धा सोसायटीकडून टोमणे किंवा टॉन्ट्स ऐकू आले आहेत, पण त्यांनी या गोष्टींवर कधी लक्ष दिलंच नाही. का? कारण त्यांना त्यांच्या मुलांवर जास्ती विश्वास आहे की ते आउटलाईन गेले नाहीत, ते आपली मेहनत करून कमवतात, ते आम्हाला कमवून घालतायत. सो फॉर दॅम इट वॉज जस्ट दॅट बेसिक मेंटॅलिटी, अँड आय रिअली रिस्पेक्ट दॅट, अँड आय रिअली होप की अशी मेंटॅलिटी सगळ्या पेरेंट्समध्ये असावी. द फनी पार्ट इज दॅट, नॉट इवन फनी बट द रियालिटी इज माय पेरेंट्स ते जास्ती सुशिक्षित नाही आहेत, पण तरी ते मला एक्सेप्ट करू शकले. नाव देर आर पेरेंट्स इन द सोसायटी आणि ती माझे क्विअर कम्युनिटीचे मित्रमैत्रिणी, ट्रान्स फ्रेंड्स आहेत, ज्यांचे पेरेंट्स आर लाईक लॉयर्स, आर इन द आर्मी बॅकग्राऊंड, आर डॉक्टर्स. दे आर नॉट रेडी टू एक्सेप्ट देअर चिल्ड्रन. So it's not about your education, right? It's your mentality, तुम्हारे देखने का नजरिया. I mean, माझे असे खूप सारे फ्रेंड्स आहेत ज्यांना त्यांच्या आईवडिलांनी एक्सेप्ट नाही केलं, त्यांना त्यांचं घर सोडावं लागलं. मोस्ट ऑफ देम दे आर लकी की ते आताही टचमध्ये आहेत. ते फक्त जेव्हा कोणाची आईवडिलांची बर्थडे पार्टी असेल किंवा गणेश चतुर्थी, कोणत्याही सणासुद्धाला ते दिल गो अँड दिल विजिट देम, बट अदरवाईज, आणि विजिट करतानाही सुद्धा दे हॅव टू कम इन द मेल अटायर. तुम्ही मेकअप घालू शकत नाही, तुम्ही ड्रेस किंवा साडी, लाईक आय एम सो कॉन्फिडेंटली सिटिंग वेअरिंग अ साडी, आणि मी साडी घालूनच माझ्या घरात निघाले विथ माय एंटायर मेकअप अँड ऑल. माझ्या आई वडिलांना काही त्याचा त्रास नाही आहे. सो पण असं सगळ्यांबरोबर नाही होत आलं. सो दे हॅव टू वेअर शर्ट, टी शर्ट, ड्रेस अप लाईक अ मॅन अँड गो, कारण त्यांना सोसायटीचा त्रास, भीती आहे, कोणाकोणाला आवडत नाही टोमणे घेतलेलं, कारण त्यांच्या इगोला हर्ट होतो. सो आय हॅव सच पीपल, आणि ह्यांना एकदम बेसिक सॅलरी जॉब्स आहेत. आय मीन थँकफुली देर आर सम एजन्सीज, देर आर सम कंपनीज आउट देअर ज्यांना काही इश्यू नाही आहे लोकांच्या सेक्शुअलिटीनी, बिकॉज नाव द टाइम हॅज चेंज्ड. सेक्शन 377 पूर्णपणे स्क्रॅप झालं आहे. सो त्यामुळे अ लॉट ऑफ corporate industries have now started hiring people from the community, which is a good thing. पण एकदम मिनिमल इन्कम 20-25 हजारामध्ये बॉम्बे किंवा दिल्ली किंवा बँगलोर सारख्या मेट्रो सिटीजमध्ये सर्व्हाइव्ह करणं इज इम्पॉसिबल. आपला अर्धा रेंट, बिल्स आणि रेंट पे करण्यात जातं. सो इन दॅट ते त्यांचं दवा पाणी, हॉर्मोन्स चे टॅबलेट्स वगैरे घेणं शक्यच नाही. सो दॅट्स वेन आय ट्राय टू हेल्प दीज पीपल, माय कम्युनिटी सिस्टर्स, इन माय बेस्ट वे पॉसिबल. अँड आय कीप सेइंग दिस टू एव्हरी वन इन माय कम्युनिटी. जर तुम्ही थोडंफार काही मदत करू शकता आपल्या स्वतःच्या मित्रबंधूंसाठीच, तर तुम्ही करा. बिकॉज पैसे येतील जातील, पण त्यांचं आयुष्य थांबलं नाही पाहिजे. त्यांच्या व्यक्तित्वावर त्यांना काम करता आलं पाहिजे पुढे जाऊन. अँड दिस विल गिव देम मोर एनर्जी, दिस विल गिव देम मोर इंस्पिरेशन एंड कॉन्फिडेंस कि आज मेरे साथ किसी ने ऐसा किया है, कल मैं ये सेम चीज किसी और के लिए करूंगी. So you need to pass on that message to everyone, not just people from the community. And luckily there are a few people. See, plus minus सगळीकडे आहे. लोकांच्या डोक्यात ही एक मेंटॅलिटी आहे की नाही, इंडिया इज नॉट सेफ, इथे लोक एक्सेप्ट नाही करतील, अजूनपर्यंत मॅरेज इक्वालिटी आणि सेम सेक्स चाइल्ड अडॉप्शन लीगल नाही झालं आहे, लेट्स मूव्ह टू अमेरिका अँड कॅनडा. आय थिंक दॅट मेंटॅलिटी इज रॉंग. दिस इज माय पर्सनल ओपिनियन अँड आय मे बी रॉंग, पण आय थिंक इंडियासारखी सेफ जागा आणखी कुठेही तुम्हाला भेटणार नाही. आय पर्सनली हॅव अ विश अँड आय रिअली wish to make this wish happen, and hopefully I should make this wish happen sooner than ever. की I want to create a foundation जिथे मी असे खूप सारे पेरेंट्स आहेत ज्यांच्या मुलांनी त्यांना डिझोन केलं आहे, त्यांना घराबाहेर हाकललं आहे, त्यांना दे हॅव डिझोन्ड देम, आणि ते रस्त्यावर आले आहेत राहायला, आणि त्यांचं कोणीच नसतं. आणि द सेम वे a lot of people from my community त्यांना त्यांच्या आई वडिलांनी डिझोन केला आहे. सो आय वॉन्ट टू क्रिएट अ फाउंडेशन वेअर त्या आई वडिलांना मी आय कॅन कनेक्ट देम विथ समवन फ्रॉम माय कम्युनिटी. तर एका मुलाला, एका मुलीला त्यांचे आई वडील भेटू शकतात, आणि त्या आई वडिलांना त्यांचे मुलं भेटू शकतात. आय पर्सनली वॉन्ट टू ॲट some point in my life I want to come on Marathi Big Boss and get that platform की एक समलैंगिक ट्रान्स व्यक्ती सुद्धा अशा प्लॅटफॉर्मवर येऊ शकते. बिकॉज मी लहानशी मोठे झाले आहे हिंदी बिग बॉस बघून, पण द काइंड ऑफ फन यू एंड अप सीइंग ऑन मराठी बिग बॉस, त्याची मजाच वेगळी आहे. सो दॅट, आणि आय जस्ट फील एव्हरीथिंग इज पॉसिबल इफ यू आर कॉन्फिडेंट अबाउट युअर सेल्फ. आणि प्रेमाची जर आपण गोष्ट करू, सो यू डोंट नीड टू फाइंड लव, सेल्फ लव से ही सब शुरू हो सकता है.
क्या बात आहे. बट यू एव्हर क्रेव्ह फॉर अ पार्टनर, असं वाटतं की I एक do. पार्टनर असायला पाहिजे आणि माझंही लग्न झालं पाहिजे? आय डू, पण आता जर ते माझ्या नशिबात असेल तर होईल. आय मीन आय ट्राईड अँड इट डिडंट वर्क आउट, दॅट डज नॉट स्टॉप मी. पण मी हिंमत नाही हारेन. पण त्याआधी आय थिंक सेल्फ लव्ह असणं हे खूप गरजेचं आहे. करेक्ट.